सो लास्ट लेक्चरला आपण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितलेले होते, तर आयोनायझेशन एन्थाल्पी बघितलेली होती, आयोनिक रेडियस बघितलेला होता, ऑक्सिडेशन स्टेट एकदम स्टार्टिंगला बघितलेलं होतं. त्यानंतर आपण आता लास्ट लेक्चरला अजून मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि कलर प्रॉपर्टीज, दॅट वॉज समथिंग डिफरंट. मग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि कलर प्रॉपर्टीज मध्ये एक सिमिलॅरिटी होती की जर डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड असेल तर मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिझम दाखवत नाही, किंवा डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड असेल किंवा एम्प्टी असेल तर कलर येत नाही, कारण डी टू डी ट्रान्झिशन होत नाही. बरं, जे काही डी सबशेलचं ब्रेकडाऊन झालं, स्प्लिटिंग झालं टी टू जी आणि इजी मुळे, ते कशामुळे झालं तर लिगँडच्या इंटरॅक्शनमुळे. आणि लिगँडच्या इंटरॅक्शनमुळे जेव्हा स्प्लिटिंग झालं तर लोअर एनर्जी टू हायर एनर्जी इलेक्ट्रॉन काय करणार आहे, जम्प. लोअर एनर्जी टू हायर एनर्जी इलेक्ट्रॉन काय करणार आहे तर जम्प करणार आहे. So now we are going to discuss the next property, that is transition property. That is which property? Transition property. Sorry, transition no, catalytic properties. आता कॅटॅलायटिक प्रॉपर्टी म्हणजे काय? मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत त्या डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये जे काय एलिमेंट्स आहेत ते कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात. ते काय म्हणून वापरले जातात? ते काय म्हणून वापरले जातात? कॅटलिस्ट म्हणून यूज केले जातात. ओके, सो दे हॅव गिवन सर्टन एक्झाम्पल्स ऑफ इट की हू आर द कॅटलिस्ट यूज्ड अँड दे आर ऑल बिलॉंगिंग टू डी ब्लॉक एलिमेंट्स. ते सगळे कोणाला बिलॉंग करतात तर डी ब्लॉक. सो ट्रान्झिशन मेटल्स अँड देअर कंपाऊंड, ट्रान्झिशन मेटल्स आणि त्याचे कंपाऊंड एक्झिबिट गुड कॅटॅलायटिक properties. They have proven to be good homogeneous and heterogeneous catalyst. होमोजिनियस कॅटलिस्ट म्हणजे काय? तर तुमचं रिॲक्टंटची पण फेज तीच आहे आणि कॅटलिस्टची पण फेज काय आहे ती. हेट्रोजेनस कॅटलिस्ट म्हणजे काय? तुमच्या रिॲक्टंटची फेज वेगळी आहे आणि कॅटलिस्टची फेज वेगळी आहे. मोस्टली जर होमोजेनस कॅटलिस्ट मध्ये काय असते की रिॲक्टंटची फेज लिक्विड असते आणि कॅटलिस्टची पण फेज काय असते, लिक्विड असते. हेट्रोजेनस कॅटलिस्ट मध्ये काय असते, रिॲक्टंटची फेज गॅस मध्ये असते आणि कॅटलिस्टची फेज कोणत्या स्टेट मध्ये असते तर सॉलिड. कोणत्या स्टेट मध्ये असते? सॉलिड. सो partly because of their ability to participate in the different oxidation reduction steps of the catalytic reactions. Of which reactions? Catalytic reactions. So आता बघा, these steps involve काय? बघा, these steps involve changes in the oxidation state of this metal ions. म्हणजे हे जेव्हा कधी रिॲक्शन्स वगैरे होत असतात त्यावेळी त्यामध्ये काय चेंज होते तर ऑक्सिडेशन स्टेट. कॅटलिस्ट मध्ये they have proven to be good homogeneous and heterogeneous catalyst, partly because of their ability to participate in the आणि डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत त्यांना व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. कसली ऑक्सिडेशन स्टेट आहे? हा, मग ते व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ऑक्सिडेशन नंबर त्यांचा वाढतो पण सर्टनली आणि सर्टन केसमध्ये ऑक्सिडेशन नंबर त्यांचा कमी पण होतो. ठीक आहे, ऑफ कॅटलिस्ट. So this steps involves change in the oxidation of these metal ions. For example, compounds of iron, cobalt, nickel, palladium, platinum, chromium, etc. are used as a catalyst in the number of reactions. Okay, their compounds enhances the rate of chemical reaction. आता तो जो काही कॅटलिस्ट आहे जो की तुम्ही वापरताय, मग तो ट्रान्झिशन एलिमेंट मधल्या एलिमेंटचा कंपाऊंड असू दे किंवा स्वतः तो ट्रान्झिशन एलिमेंट असू दे, तो काय करतो, हेल्प करतो केमिकल रिॲक्शनची रेट इन्क्रीज करण्यासाठी. कसं तर आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये एक पार्ट बघतो अनकॅटलाइज्ड रिॲक्शन आणि कॅटलाइज्ड रिॲक्शन. अनकॅटलाइज्ड रिॲक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त असते आणि कॅटलाइज्ड रिॲक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असते, कमी. तर जेव्हा तुम्ही कॅटलिस्ट वापरताय तर मोस्टली तुम्ही तो कॅटलिस्ट पावडर्ड फॉर्म मध्ये वापरताय. कशामध्ये वापरताय? हा, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही तो कॅटलिस्ट पावडर्ड फॉर्म मध्ये काय करत असताय तर यूज करत असताय. आणि पोरस म्हणजे पोकळ कॅटलिस्ट, हे दोन्ही केस काय करतात तर सरफेस एरिया वाढवतात. काय वाढवतात? हा, सरफेस एरिया वाढवले तर जास्त रिॲक्टंट एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. मग जास्त रिॲक्टंट एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर बायोमॉलिक्युलर रिॲक्शनची कन्सेप्ट आहे. म्हणजे कंडिशन्स फॉर बायोमॉलिक्युलर रिॲक्शन टू ऑकर मध्ये सगळ्यात पहिली कंडिशन असते की कोलिजन होणे. मग फक्त कोलिजन होणे का नाही, इफेक्टिव्ह कोलिजन होणे. मग फक्त इफेक्टिव्ह कोलिजन होणे का नाही, प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन. आणि मग ते सगळे पोटेन्शियल बॅरियर काय करू शकतात, ओव्हरकम. सो जर सरफेस एरिया वाढवला तर कोलिजन्स वाढणार,
कोलिजन्स पडले तर त्यातल्या फॅक्टरी मधलेच इफेक्टिव्ह कोलिजन्स पडणार. त्या इफेक्टिव्ह कोलिजन्स मधलेच काय होणार आहेत, प्रॉपर ओरिएंटेशन इफेक्टिव्ह कोलिजन्स काय होणार आहेत तर वाढणार आहेत. आणि तुमचं मॅक्सिमम रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे कमी टाइम मध्ये. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वाढ. काय म्हणणे का, तर जे काही कॅटलिस्ट आहेत त्यांना एकतर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असते, ते सरफेस एरिया वाढवतात. काय वाढवतात, काय वाढवतात, समजते मी काय सांगितलं, ठीक आहे. So that their compound enhances the rate of chemical reactions. So in homogeneous catalysis reaction, the metal ion participate by forming unstable intermediate. Homogeneous catalysis मध्ये काय असतंय की जो तुमचा रिॲक्टंट आहे आणि जी तुमचे कॅटलिस्ट आहे त्याची फेज काय आहे तर सेम, म्हणजे तो पण लिक्विड आहे, रिॲक्टंट पण लिक्विड आहे आणि कॅटलिस्ट पण लिक्विड आहे. मग ते कॅटलिस्ट काय करते, त्या रिॲक्टंट बरोबर एक इंटरमिजिएट फॉर्म करतो. आणि इंटरमिजिएट म्हटला की इंटरमिजिएट हा कधीही अनस्टेबल असतो. काय असतो, जो इझिली काय होऊ शकतो तर डिकम्पोज होऊ शकतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की होमोजेनियस कॅटलिसिस रिॲक्शन मध्ये मेटल आयन जेव्हा पार्टिसिपेट करतात फॉर्मिंग अनस्टेबल इंटरमिजिएट. ठीक आहे. सो इन हेट्रोजेनस कॅटलायसिस reactions on other hand, the metal provides a surface for the reactant to react. On other hand त्यांनी काय म्हटलं, हेट्रोजेनस कॅटलिसिस मध्ये तुम्हाला काय म्हटलं, मी तुला त्याचं एक्झाम्पल सांगितलं हेट्रोजेनस कॅटलिसिस होत की सॉलिड स्टेट मध्ये कॅटलिस्ट आहे आणि लिक्विड किंवा गॅशियस स्टेट मध्ये रिॲक्टंट आहे. मोस्टली गॅशियस स्टेट मध्ये रिॲक्टंट आहे. मोस्टली कोणत्या स्टेट मध्ये रिॲक्टंट आहे, गॅस. मग काय झालं, हा पर्टिक्युलर त्यांनी हा सरफेस कॅटलिस्टचा असेल तर मोर रिॲक्टंट मॉलिक्युल्स त्या सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येणार. मोर रिॲक्टंट मॉलिक्युल एक दुसऱ्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आले तर एक दुसऱ्या बरोबर इंटरमिजिएट फॉर्म करणार आणि हे इंटरमिजिएट परत अनस्टेबल असतात सरफेसवरचे पण, आणि ते इझिली काय होऊ शकतात तर ब्रेकडाऊन. इझिली काय होऊ शकतात, इझिली काय होऊ शकतात ब्रेकडाऊन. ठीक आहे. सो इथं बघा, मॅंगनीज डायऑक्साइड ऍक्ट एज अ कॅटलिस्ट फॉर डिकम्पोजिशन ऑफ KClO3. ह्याची रिॲक्शन आहे 2KClO3 ला मॅंगनीज डायऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये काय केलं, रिॲक्ट केलं. 2KClO3 ला मॅंगनीज डायऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये जर काय केलं, रिॲक्ट केलं तर तुम्हाला काय मिळते तर 2KCl + 3O2. ह्याला डिकम्पोजिशन ऑफ काय म्हणतो तर KClO3 किंवा प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन पण म्हणतो. काय म्हणतो, प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट, इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया, अमोनिया मध्ये हेबल्स प्रोसेस असते. N2 गॅशियस + 3H2 गॅशियस ला तुम्ही आयन पावडर, आयन कशी असते पावडर्ड आयन वापरतो किंवा फेरिक ऑक्साइड वापरतो. आणि हे मॉलिब्डेनम किंवा अल्युमिनियम Al2O3, मॉलिब्डेनम असू दे किंवा Al2O3 हा प्रोमोटर म्हणून वापरला जातो. काय म्हणून वापरला जातो, काय म्हणून वापरला जातो, प्रोमोटर म्हणून वापरला जातो. काय म्हणून वापरला जातो, प्रोमोटर. सो बघा, काय इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया बाय हेबर्स प्रोसेस, iron or molybdenum is used as a catalyst. See, iron is used as a catalyst and molybdenum is promoter. Who is promoter? Molybdenum. Next, cobalt thorium alloy. कसला alloy? Yes, cobalt thorium alloy is used in Fischer-Tropsch process. कसली process? Fischer-Tropsch process in the synthesis of gasoline. ऍक्च्युअली काय असते, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये क्रूड ऑइलला तुम्ही काय करताय, सेपरेट करताय. त्यामध्ये गॅसोलिनला सिंथसाइज करण्यासाठी, गॅसोलिन डिपेंडिंग अपॉन त्याच्या मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट आपण त्याला सेपरेट करतो. प्युअर गॅसोलिनला सिंथसाइज करण्यासाठी आपण कोबाल्ट आणि थोरियमचा अलॉय काय करतो तर यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे फाइनली डिवाइडेड निकेल. फाइनली डिवाइडेड निकेल formed by reduction of heated oxide in hydrogen in an extremely efficient catalyst in hydrogenation of ethene to ethane. सोप्या भाषेत unsaturated hydrocarbons. कसले hydrocarbons? Yes, unsaturated hydrocarbons are getting converted to saturated hydrocarbons. मग इथं काय असतंय, हा ही रिॲक्शन दिले परत येतं बघा, CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याला जर मी डाय हायड्रोजन गॅस बरोबर काय केलं, ट्रीट, कोणाबरोबर ट्रीट केलं, डायहायड्रोजन गॅस बरोबर जर मी ट्रीट केलं तर मला CH3 सिंगल बॉन्ड काय मिळते, CH3. हा जो डबल बॉन्ड आहे हा ब्रेकडाऊन होऊन तिथं HH येते. मग इथं आपण एकतर रॅने निकेल यूज करू शकतो कॅटलिस्ट,
इट इज अन अलॉय ऑफ निकेल किंवा निकेल. पण त्या केसमध्ये तुम्हाला हीट करावं लागणार. काय करावं लागणार? हा, तुम्ही अजून कॅटलायटिक हायड्रोजनेशनला प्लॅटिनम वापरू शकता किंवा पॅलेडियम. काय वापरू शकता? प्लॅटिनम वापरू शकता किंवा पॅलेडियम पण काय करू शकता तर वापरू शकता. हे प्लॅटिनम किंवा पॅलेडियम काय करताय? परत रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतं. त्या केसमध्ये तुम्हाला कशाची गरज नसते? त्या केसमध्ये तुम्हाला कशाची गरज नसते? टेम्परेचर. कशाची गरज नसते? कशाची गरज नसते? टेम्परेचर. एवढं लक्षात ठेवा की तुम्ही कॅटलायटिक हायड्रोजनेशन जेव्हा करताय आणि जेव्हा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हा कॅटलिस्ट वापरताय त्यावेळी तुम्हाला हीट करायची गरज नाही. मग निकेल असू दे, प्लॅटिनम असू दे किंवा पॅलेडियम असू दे, सगळे कोण आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. कोण आहेत? कोण आहेत? सगळे एलिमेंट्स कोणते एलिमेंट्स आहेत तर समजते मी काय सांगते ते? हा, एवढंच आहे की निकेल स्वस्त असतो, त्याला हीट करायला लागते. पण प्लॅटिनम आणि पॅलेडियम महाग असतात, हीट करायची गरज नाही. ओव्हरऑल कमर्शियली असा विचार केला जातो की हीट करायला लागलं तर हीट करूया कॅटलिस्टला, कारण प्लॅटिनम आणि पॅलेडियम खूपच महाग असतात. मग तुमचं रिॲक्टंट पासून जो प्रोडक्ट मिळणार आहे त्या प्रोडक्टला विकून पण तेवढे पैसे मिळायला पाहिजेत ना, जर मी स्ट्रॉंग कॅटलिस्ट एक्सपेन्सिव्ह कॅटलिस्ट वापरते तर. Commercially, hydrogenation with nickel as a catalyst is used to convert inedible oils into solid fats for the production of margarine. In contact process, कसली प्रोसेस? कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये सल्फर, ऍक्च्युली कॉन्टॅक्ट प्रोसेस ही कशाची फॉर्मेशन आहे तर सल्फ्युरिक ऍसिडची फॉर्मेशन आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस कसली आहे? कोणाचं फॉर्मेशन आहे? सल्फ्युरिक ऍसिड. इन कॉन्टॅक्ट प्रोसेस काय मिळते आपल्याला? प्रोडक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड असते. मग त्या प्रोसेसमध्ये तुमचा जो सल्फर डायऑक्साइड आहे त्याला जेव्हा तुम्ही ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करताय, इथं त्यांनी दिले प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस, पण आपण इथं व्हॅनेडियम पेंटॉक्साइड पण वापरतो. काय वापरतो कॅटलिस्ट? येस, व्हॅनेडियम इज ऑल्सो ट्रान्झिशन एलिमेंट, म्हणजे हा कंपाऊंड ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट झाला. काय झाला? येस. सो सल्फर डायऑक्साइड प्लस ऑक्सिजन गिव्ह सल्फर ट्रायऑक्साइड. ह्या प्रोसेसला तुम्ही प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस तर वापरतायच, प्लॅटिनम झाला, पण व्हॅनेडियम पेंटॉक्साइड वापरताय. परत सेम, प्लॅटिनम महाग आहे, व्हॅनेडियम स्वस्त आहे, हा लॉजिक असतो. ठीक आहे. सो in the contact process of industrial production of sulfuric acid, sulfur dioxide and oxygen from the air react reversibly over a solid catalyst of platinized asbestos. Now, हे कार्बन मोनॉक्साइड आणि वॉटर जेव्हा रिॲक्ट होतात त्यावेळी आपला कार्बन डायऑक्साइड आणि H2 बाहेर पडतं, ह्याला वॉटर गॅस अशी कन्सेप्ट म्हणतो, वाफ. पण हे हायर टेम्परेचरला होत असते, म्हणजे वॉटर इथं वाफेच्या फॉर्म मध्ये असतं. त्यावेळी आपण कॅटलिस्ट काय वापरतो? आयन आणि क्रोमियम कॅटलिस्ट वापरतो. कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन आर फॉर्म्ड बाय द रिॲक्शन ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड स्टीम अबाउट 500 डिग्री सेल्सिअस. 500 डिग्री सेल्सिअसला वॉटर वाफेच्या फॉर्म मध्ये असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल होतो. किती डिग्री सेल्सिअसला बॉईल होतो? विथ अन आयन अँड क्रोमियम कॅटलिस्ट. हे फक्त तुम्हाला दिले. ह्यापेक्षा अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, ट्रान्झिशन एलिमेंट्स ऍज अ कॅटलिस्ट वापरू शकताय. ट्रान्झिशन एलिमेंट कॅटलिस्ट वापरण्याचा रिझन हा पण आहे की ते व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात, त्यामुळे ते कधीही प्रोसेसमध्ये न पार्टिसिपेट करता ऑक्सिडेशन नंबर त्याची वाढवू पण शकतात, कमी पण करू शकतात, आणि तुमच्या रिॲक्टंटला मॅक्सिमम कशामध्ये कन्वर्ट करू शकतात तर प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. नाउ सी, दिस इज सर्टनली मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्याला सॉलिड स्टेट जे जर असला असतं सीबीएसईला तर जरा जास्त समजलं असतं, हे म्हणजे समजेल. पण आता आपण जर आपण एखादा सॉलिड घेतला तर आपण सॉलिड मध्ये म्हणतो की जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते परफेक्टली अलाइन्ड असतात. जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कशा अलाइन्ड आहेत? हा, सो हे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे परफेक्टली काय आहेत तर अलाइन्ड आहेत, ह्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे काही जरा जरा. हे 2 डायमेन्शन असू दे किंवा 3 डायमेन्शन असू दे, एम्प्टी स्पेस तर असणारच आहे. काय असणार आहे?
काय असणार आहे? एम्प्टी स्पेस. ठीक आहे. बघा ही जी आहे ना, ही एम्प्टी स्पेस आहे, 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 ही एम्प्टी स्पेस. परत ही एम्प्टी स्पेस आहे, ही पण एम्प्टी स्पेस आहे, ही पण एम्प्टी स्पेस आहे, ही पण एम्प्टी स्पेस. या एम्प्टी स्पेसेस मध्ये स्मॉल ॲटम्स, कोण? स्मॉल ॲटम्स लाईक कार्बन किंवा हायड्रोजन ट्रॅप होतात म्हणजे अडकतात किंवा अडकवले जातात म्हणूया. बिकॉज इट इज अ टाइप ऑफ अलॉय ऑल्सो इंटरस्टिशियल कंपाऊंड्स मध्ये. कशा कंपाऊंड्स मध्ये? इंटरस्टिशियल कंपाऊंड्स मध्ये. सो इथं बघा, when a small atoms like hydrogen, carbon or nitrogens are trapped in the interstitial spaces within the crystal lattice, the compound काय आहे? कंपाऊंड. द कंपाऊंड्स जे असतात म्हणजे आता जे हे झालेत ना, द कंपाऊंड फॉर्म्ड आर कॉल्ड एज इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. कसले कंपाऊंड्स म्हणतो आपण ह्याला? काय समजतंय? ट्रॅप कसे झाले समजतंय? की एखादा सॉलिड आहे, त्या सॉलिड मध्ये जी काय एम्प्टी स्पेस आहे, त्या एम्प्टी स्पेस मध्ये स्मॉलर ॲटम्स ट्रॅप होणार आहेत आणि त्यामुळे तो ऍक्च्युली तसं बघितलं तर तिथे रिॲक्शन नाही झालेली. इट इज अ काइंड ऑफ अ नॉन स्टॉइशियोमेट्रिक इम्प्युरिटी डिफेक्ट. सॉलिड मधला कसला डिफेक्ट आहे हा? नॉन स्टॉइशियोमेट्री इम्प्युरिटी डिफेक्ट. कंपाऊंड म्हणतो पण ऍक्च्युली ते काही रिॲक्ट होत नाही. बघा, समटाइम्स सल्फाइड्स अँड ऑक्साइड्स आर ऑल्सो ट्रॅप्ड इन द क्रिस्टल. त्या एम्प्टी स्पेसेस मध्ये सल्फाइड्स किंवा ऑक्साइड काय होऊ शकतात तर अडकू शकतात इन द क्रिस्टल लॅटाइज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. आता स्टील अँड कास्ट आयर्न आर एक्झाम्पल ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. ऍक्च्युली इट इज अन अलॉय. स्टील किंवा कास्ट आयर्नचं, ठीक आहे, कास्ट आयर्नला जरा साईडच ठेवा. स्टील बघा, आता हा मेटल आहे, आयर्न पार्टिकल्स आहेत हे सगळे. कसले पार्टिकल्स आहेत हे सगळे? हे सगळे कसले पार्टिकल्स आहेत तर आयर्न पार्टिकल्स आहेत. आता हे जे काय आयर्न पार्टिकल्स आहेत, ह्यामध्ये जी एम्प्टी स्पेस आहे, त्या एम्प्टी स्पेस मध्ये काय केलं जातं तर कार्बनचे पार्टिकल्स ऍड केले जातात. त्यामुळे काय झालं तर आयर्न हा इझिली गंजतो. अर्षा, आयर्न हा इझिली काय होतो? गंजतो. क्वेश्चन आन्सर लिहायला स्टार्ट करा. आयर्न हा इझिली गंजतो कारण ही जी एम्प्टी स्पेस असते ना आयर्न मध्ये, त्या एम्प्टी स्पेस मध्ये ऑक्सिजन आणि वॉटर जाऊ शकतो, ट्रॅप होऊ शकतो किंवा सरफेस गॅल्व्हॅनिक सेल टाइप ऑफ होतो. त्यामुळे तिथं कोरोजन म्हणजे फेरिक ऑक्साईड फॉर्म होते, रस्ट फॉर्म होते, Fe2O3.XH2O. मग ते जे एम्प्टी स्पेसेस आहेत त्या एम्प्टी स्पेस मध्ये तुम्ही कार्बन किंवा निकेल असे काहीतरी एलिमेंट्स भरला, मोस्टली कार्बन भरला, तर त्या एम्प्टी स्पेसच आहे का? नाही. मग तिथं ऑक्सिजन येऊन बसू शकतो का? नाही. तिथं त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये वॉटर येणार आहे का? त्यामुळे रस्टची रिॲक्शन होणार आहे का? म्हणून कोरोजन होत नाही. काय होत नाही? कशामध्ये? स्टीलमध्ये. पण स्टील कशाचं बनलाय? आयर्नचा. आयर्नच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये काय भरलंय? आयर्नच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये काय भरलंय? कार्बन. आयर्नच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये काय भरलंय? आता इथं पर्सेंटेज आहे कार्बनचं, की जर कार्बनचं पर्सेंटेज 0.2% पेक्षा कमी आहे तर त्याला व्रत आयन म्हणतो. व्रत आयन. हा. आणि जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आयन जे काय आयनच्या एम्प्टी स्पेस मध्ये कार्बनचं पर्सेंटेज 0.2 to 2% मध्ये, तर तो कोण झाला तर स्टील. तो कोण झाला? स्टील. आणि जर 4% पेक्षा जास्त कार्बन आहे त्याच्या स्पेस लॅटाइसेस मध्ये, तर तो कास्ट आयन बनतो. आणि कास्ट आयन ब्रिटल असतो. काय असतो? इझी म्हणजे ब्रिटल असतो म्हणजे त्याचा चुरा इझिली होऊ शकतो कारण त्यामध्ये कार्बन कॅटम काय असतात? कार्बन कंटेंट काय असतो? जास्त. काय कंटेंट जास्त असतो? कार्बन. हे निकाल अर्धी स्टेज दिले रे, पुढची कंप्लीट करायला. सो हे समजलं का कन्सेप्ट मी जे सांगितलं ते? ओके. So steel and cast iron are example of interstitial compounds of carbon and iron. Due to presence of carbon, the malleability and ductility of iron is reduced. Malleability means ability to draw into thin sheets, and ductility means malleability means ability to draw in thin sheets, and ductility means ability to draw into
थिन वायर्स ही कमी होते कारण ब्रिटलनेस वाढतो. काय वाढतो? हा. वाईल इट्स टेन्साईल स्ट्रेंथ टेनेसिटी ताणण्याची क्षमता काय होते तर इन्क्रीज होते. सम प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. काय प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स? ते हार्ड असतात अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. नेक्स्ट, देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर टू द पॅरेंट मेटल. जे काय पॅरेंट मेटल आहे त्याच्यासारखेच प्रॉपर्टीज आहेत. मी तुम्हाला काय म्हटलं की इंटरस्टिशियल कंपाऊंड इथं त्यांनी म्हटलंय पण ऍक्च्युली तिथं कंपाऊंड म्हणजे रिॲक्शन झालेली आहे का? एम्प्टी स्पेसेस जे होते त्या एम्प्टी स्पेसेस मध्ये पार्टिकल काय झालेला आहे तर ट्रॅप झालेला आहे. सो इट इज अ काइंड ऑफ एन अलॉय आणि त्या अलॉयला आपण सॉलिड स्टेट मध्ये म्हणतो नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॉइशियोमेट्रिक इम्प्युरिटी डिफेक्ट किंवा सॉरी नॉन स्टॉइशियोमेट्री नाही तो म्हणूया की इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. तो काय आहे? एक तर इम्प्युरिटी डिफेक्ट आहे आणि स्टॉइशियोमेट्री त्यामुळे थोडीशी हलते. ठीक आहे, फाईन. नेक्स्ट बघा, देअर मेल्टिंग पॉइंट आर हायर दॅन दॅट ऑफ प्युअर मेटल्स. देअर डेन्सिटीज आर लेसर दॅन द पॅरेंट मेटल. पॅरेंट मेटल पेक्षा त्यांची डेन्सिटी काय असते तर कमी असते. The metallic carbides are chemically inert and extremely hard as iron. हा, metallic carbide it is a kind म्हणजे ते मेटल्स जे आहेत त्या मेटलच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये कार्बन जाऊन बसलाय त्या केसमध्ये ते रिॲक्ट झाले असतील मग मेटॅलिक कार्बाइड्स बनले आणि ते मेटॅलिक कार्बाइड्स काय आहेत तर हार्ड आहेत. कशा? डायमंड सारखे. So metallic carbides are chemically inert and extremely hard as diamond. See, डायमंड हा कार्बन पासूनच बनलाय. डायमंड हा कार्बन पासूनच बनलेला आहे पण त्याची 3 डायमेन्शनल जॉमेट्री आणि sp3 हायब्रिडाइज्ड असल्यामुळे त्यामधले आरशांचे बॉन्ड आहेत ते खूप खूप काय आहेत तर स्ट्रॉंगर आहेत. जर तू आता पटपट लिहिला नाहीस तर तू फटके खाणार आहेस माझे, एवढं लक्षात ठेव. सो हायड्राइड्स ऑफ ट्रान्झिशन एल्डर्स आर युज्ड ॲज अ पॉवरफुल रिड्युसिंग. Hydrides of transition metals are used as a powerful reducing agent. Reducing agent म्हणजे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर वाढते. ते जे मेटल्स आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर जर ते हायड्राइडच्या फॉर्म मध्ये असतील तर सो ते आर युज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणजे दे कॅन युज्ड ॲज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट मीन्स त्या मेटलचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो आणि ज्या मेटलचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो त्याला आपण कसले एजंट्स म्हणतो तर रिड्युसिंग एजंट्स. ज्यांचं ऑक्सिडेशन होतंय, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ अ मेटल किंवा सबस्टन्स त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणतो. हा, पण त्यामध्ये ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतोय ज्याचा त्याला रिड्युसिंग एजंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? So hydrides of transition metals are used as a powerful reducing agent. Tungsten carbide is used for cutting tools. Iron carbide is used in manufacturing of steel. Formation of an alloy. What is an alloy? Alloy is a homogeneous mixture of 2 or more metal, one metal and another non-metal. Brass. कोण आहे ब्रास? ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड व्हॉट? झिंक. तसंच ब्रॉन्झ. ब्रॉन्झ इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड टिन. कॉपर हा काय आहे? ट्रान्झिशन एलिमेंट. कसला एलिमेंट आहे? स्टील. स्टील पण अलॉयच आहे. कोणाचा अलॉय आहे? आयर्नचा आणि कार्बनचा. कोणाचा? What is an alloy? Alloy is a homogeneous mixture of 2 or more metal, one metal or another non-metal. मग हे जे alloys आहेत हे 2 टाइप ऑफ डिफेक्ट्स मुळे बनवले जातात. इम्प्युरिटी डिफेक्ट, त्या इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये 2 असतात, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, so do atomic radius of 3D transition elements differ largely? No. Why they do not differ largely? Because the filling of electron is taking place in n-1 shell.
आणि N-1 शेल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर केल्यामुळे ऍटॉमिक रेडिया खूप जास्त कमी होत नाही. ऍटॉमिक रेडिया स्लाइटली काय होत जातो तर कमी होत जातो. ऍटॉमिक रेडिया स्लाइटली कमी होत जातो, एकदम लार्ज मध्ये कमी होत. सो नेक्स्ट बघा, ट्रान्झिशन मेटल्स फॉर्म्स alloy where atom of one metal are distributed randomly in the lattices of the another metal. The metal with similar radii, the metal with and similar properties readily forms an alloy. ज्यामध्ये बेस मेटल आयन आहे आणि त्यामध्ये मग तुम्ही कार्बन ऍड केलाय, निकेल ऍड केलाय, मग त्यामध्ये स्टेनलेस स्टील अलॉय, क्रोमियम स्टेनलेस स्टील, क्रोमियम स्टील, निकेल स्टील असं आपण म्हणतो, कारण ते मेन बेस तर आयनच आहे त्यामध्ये, पण त्यामध्ये तुम्ही आणि सर्टन फॉरेन मेटल ऍटम काय केलेला आहे तर पुट केलेला. सो alloys are classified into main types, that is ferrous and non-ferrous alloy. कसले alloys आहेत? दोन प्रकारचे, एक फेरस alloy आणि एक काय तर नॉन फेरस alloy. मग फेरस alloy मध्ये काय आहे? Ferrous alloys have same atom of other element. Ferrous alloys have atoms of other element distributed randomly in the atoms of ion mixture. As percentage of iron is more, they are termed as ferrous alloy. मग निकेल स्टील, क्रोमियम स्टील, स्टेनलेस स्टील हा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये येतो. म्हणजे काय होतं की जो काय तुमचा आयन मेटल आहे, त्या आयन मेटलचे जे काय ऍटम्स आहेत, त्या ऍटम्स मध्ये जी काय एम्प्टी स्पेस आहे, काय आहे, त्या एम्प्टी स्पेसेस मध्ये कार्बन फिल केलं जातं, दॅट इज स्टेनलेस स्टील. पण आयन हा मेटल आहे, आयन हा मेटल आहे आणि आयन ह्या मेटलच्या ऍटम्सला आपण रिप्लेस करतो. एखाद्या आयनचा मेटल ऍटम निकेलनं, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट ज्याला आपण म्हणतो, निकेलनं रिप्लेस करतो किंवा क्रोमियम ऍटमनं रिप्लेस करतो, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो तर तो कोणता निकेल स्टील किंवा क्रोमियम स्टील. समजतंय? ऑल द स्टील्स हॅव 2% ऑफ कार्बन, 2 to 4% असते, 0.2 to 2% असते. जसं पर्सेंटेज ऑफ कार्बन वाढत जाईल तसं डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी कमी होते आणि टेनेसिटी वाढत जाते. पण खूपच तुम्ही पर्सेंटेज ऑफ कार्बन वाढवला 4% प्रमाणे पर्यंत, तर तो कार्बन लिटरली ब्रिटल होतो, म्हणजे त्याचा इझिली चुरा पडू शकतो. ठीक आहे. कास्ट आयन. नॉन फेरस अलॉय, नॉन फेरस अलॉय कोण आहे? असे अलॉयज ज्यामध्ये आयन मेटल नाहीये, ते सोडून कोणतेही दुसरे मेटल्स आहेत, ते सोडून कोणतेही. So non-ferrous alloys are formed by mixing atoms of transition metals other than iron. A non-transition element, example brass. Brass कशाचा alloy आहे? Copper and zinc. Ferrous and non-ferrous alloy are of industrial importance. सगळे industrial important. मला सांगा alloy बनवतो का? alloy बनवतो कारण एखाद्या मेटल मध्ये त्या सगळ्या प्रॉपर्टीज नसतात जे मला पाहिजेत. त्यामुळे मी काय करणार आहे? अल्टर करणार आहे. काय करणार आहे? प्रॉपर्टीज ना अल्टर करणार आहे. सो ब्रॉन्झ अँड अलॉय ऑफ कॉपर अँड टीन इज स्ट्रॉंग अँड कोरोजन रेजिस्टंट. इट इज यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज, मेडल्स अँड ट्रॉफीज. ठीक आहे. क्युप्रा nickel and alloy of copper and nickel is used for making machinery parts of marine ships, boats, for example marine condenser tubes. कसले tubes? Marine condenser tubes. Next, stainless steels are used in this construction of the outer fuselage of ultra high speed aircrafts. कसले aircrafts? Ultra high speed aircrafts. Nichrome is an alloy of nickel and chromium. In the ratio of 80% nickel असेल तर 20% काय असतं तर chromium, and has been developed specifically for gas turbine engines. कसले engines? Gas turbine engines. Titanium alloy withstands stress up to high temperatures and are used for ultra high speed काय? Ultra high speed flights, fireproof bulkheads
अँड एक्झॉस्ट श्रोड्स. कसले श्रोड्स? एक्झॉस्ट श्रोड्स. समजतंय? हे सगळे काय आहेत तर अलॉयजचे प्रॉपर्टीज. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं होतं? सगळ्यात पहिला पॉईंट कोणता बघितला आपण? कॅटॅलायटिक प्रॉपर्टी. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं? इंटरस्टिशियल कंपाऊंड. इंटरस्टिशियल कंपाऊंड आणि काय बघितला तर अलॉय. इंटरस्टिशियल कंपाऊंड ते बनतात, पण मोस्टली सगळे काही कंपाऊंड्स असतात. नॉर्मली मेटलच्या स्पेसमध्ये फक्त छोटे ऍटम्स ट्रॅप होतात. मग ट्रॅप झाल्यानंतर रिॲक्ट होणारे मोस्टली कार्बाइड्स असतात. कोण असतात मोस्टली?